लोकसत्ता यशस्वी भवमध्ये तुमचे स्वागत आहे। तुमच्या प्रश्नपत्रिकांमध्ये हॉट्स प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि बहुसंख्य विद्यार्थी हॉट्स प्रश्न म्हटला म्हणजे गडबडून जातात। त्यांना असं वाटतं की हा अतिशय अवघड प्रश्न आहे। प्रत्यक्षात हॉट्स प्रश्न म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंग स्किल किंवा उच्च स्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारे प्रश्न। हे प्रश्न कसे असतात आणि सोप्या पद्धतीने आपण हे कसे सोडवायचे हे पुढील काही उदाहरणांवरून बघू। काही उदाहरणांपैकी पहिलं उदाहरण मी वाचत आहे। जर दोन संख्यांचा a हा अंकगणितीय मध्य व g हा भूमितीय मध्य असेल तर सिद्ध करा त्या संख्या a अधिक वजा वर्गमुळात a अधिक g व a वजा g या असतात। हे उदाहरण प्रकरण 1 मधील आहे आणि यामध्ये आपण अंकगणितीय मध्य व भूमितीय मध्य या संकल्पना बघितलेल्या आहेत। तर सर्वप्रथम त्या दोन संख्या आपण x आणि y मानू व त्यावरून त्यांचा अंकगणितीय व भूमितीय मध्य काढू। हे मध्य काढल्यानंतर आपण x व y च्या किमती काढू व ह्या किमती काढून आपल्याला सहज सिद्ध करता येईल की त्या संख्या a अधिक वजा वर्गमुळात a अधिक g व a वजा g या असतात। मित्रांनो, हेच उदाहरण लोकसत्ता यशस्वी बहुमध्ये सोडवून दाखवलेलं आहे। आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळू। पुढे दिलेल्या क्रमिकेतील सर्व पदांची बेरीज a, 2 अधिक x, 3 अधिक x वर्ग याप्रमाणे n अधिक x कंसाचा घात n वजा 1 इतकी असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या उदाहरणामध्ये दोन श्रेणी आहेत। 1 2 3 अप टू n ही अंकगणितीय श्रेणी आहे व x वर्ग x चा n वजा 1 घात ही भूमितीय श्रेणी आहे। या दोन श्रेणींच्या एकत्रित बेरीज केलेली आहे। तर अंकगणितीय श्रेणीमध्ये प्रथम पद आहे 1 आणि सामान्य फरक आहे 1, याच्यावरून आपण Sn ची किंमत काढू व भूमितीय श्रेणीमध्ये प्रथम पद आहे x व सामान्य गुणोत्तर आहे x, याच्यावरून Sn ची किंमत काढू व अंकगणितीय श्रेणी व भूमितीय श्रेणीतील Sn ची बेरीज केल्यावर आपल्याला सर्व पदांची बेरीज वर उदाहरणात विचारल्याप्रमाणे मिळेल। यानंतर आपण तिसऱ्या उदाहरणाकडे वळू। जर वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 च्या मुळांची बेरीज त्यांच्या व्यस्तांकाच्या वर्गाच्या बेरजी इतकी असेल तर सिद्ध करा 2a वर्ग c बरोबर c वर्ग b अधिक b वर्ग। हे उदाहरण प्रकरण 2 मधील आहे आणि प्रकरण 2 वर्ग समीकरणे आहेत। तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा आहेत असे मानू। दिलेल्या अटीनुसार अल्फा व बीटा या मुळांची बेरीज आहे 1 भागिले अल्फा वर्ग अधिक 1 भागिले बीटा वर्ग। आपण अल्फा व बीटाची बेरीज करू जी येते वजा b छेद a व अल्फा आणि बीटांचा गुणाकार करू जो येतो c भागिले a। यावरून आपण अल्फा व बीटाच्या बेरजेच्या बरोबर त्याच्या व्यस्तांकाच्या वर्गाची बेरीज दाखवू आणि त्यावरून आपल्याला दिलेलं 2a वर्ग c बरोबर c वर्ग b अधिक b वर्ग a हे सहज सिद्ध करता येईल। आता आपण वर्ग समीकरण या प्रकरणावरीलच पुढील हॉट्स उदाहरण बघू। हे उदाहरण पुढील प्रमाणे आहे। जर वर्ग समीकरण ax वर्ग अधिक cx अधिक c बरोबर 0 च्या मुळांचे गुणोत्तर p छेद q असेल तर सिद्ध करा वर्गमुळात p छेद q अधिक वर्गमुळात q छेद p अधिक वर्गमुळात c छेद a बरोबर 0। तर हे उदाहरण सोडून दिलेलेच आहे आणि सुरुवात करताना दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आपण अल्फा आणि बीटा मानू। अल्फा आणि बीटाची बेरीज आहे वजा c छेद a व त्यांचा गुणाकार आहे c छेद a। त्यावरून आपण p अधिक q व q अधिक p ची बेरीज करू। ती बेरीज येते अल्फा अधिक बीटा भागिले अल्फा। त्यावरून आपण वर्गमुळात p छेद q अधिक वर्गमुळात q छेद p ची किंमत काढू। ती किंमत येते वजा c छेद a आणि शेवटी दिलेले समीकरण मांडून वजा वर्गमुळात c छेद a च्या डाव्या बाजूला पक्षांतर करू म्हणजे दिलेलं साध्य आपल्याला सिद्ध करता येईल। पुढील एक सामायिक समीकरण सोडवा। ax अधिक by बरोबर a वजा b, bx बरोबर ay अधिक a अधिक b। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण 3 मधील उदाहरण आहे आणि प्रकरण 3 आहे एक सामायिक समीकरण। या उदाहरणाचं वेगळेपण असं आहे की इथे सहगुणक अंक न देता अक्षर दिलेली आहेत, त्यामुळे थोडासा गोंधळ उडण्याचा संभव आहे, परंतु त्याची काहीच आवश्यकता नाही। ह्याचं कारण x व y ही चल डाव्या बाजूला लिहा दोन्ही समीकरणांमध्ये। त्याच्यावरून d ची किंमत काढा। d ची किंमत येईल वजा
कंसामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग, dx ची किंमत काढा, dx ची सुद्धा किंमत येते वजा वर्गमुळात ए वर्ग अधिक बी वर्ग, dy ची किंमत काढा, ती येते ए वर्ग अधिक बी वर्ग, यावरून x ची किंमत 1 येते व y ची किंमत वजा 1 येते. हे उदाहरण दिसायला अवघड असलं तरी सोडवायला गेलं तर अतिशय सोपं आहे. एक फासा दोनदा टाकला असता कमीत कमी एकदा 4 हा अंक येण्याची संभाव्यता काढा. हे उदाहरण प्रकरण 4 म्हणजे संभाव्यता मधील आहे. एक फासा दोनदा टाकला असता तुम्हाला माहिती आहे की मिळणाऱ्या नमुना अवकाशांची संख्या जी आहे ही 36 आहे व कमीत कमी एकदा 4 हा अंक येण्याची घटना ए मानू. ए ही घटना मिळण्याची शक्यता 11 आहे आणि ए ह्या घटनेची संभाव्यता बरोबर n ऑफ ए भागिले n ऑफ एस म्हणजेच 11/36 हे आपल्या दिलेल्या उदाहरणाचं उत्तर आहे. पुढील उदाहरण बघू. लीप वर्ष नसलेल्या वर्षामध्ये 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा. तुम्हाला माहितीच आहे की लीप वर्ष नसलेल्या वर्षाचे 365 दिवस असतात म्हणजेच 52 आठवडे व 1 दिवस असतो. या एका दिवसासाठी नमुना अवकाश जो आहे त्यातील घटकांची संख्या आहे 7 व 53वा दिवस हा रविवार येण्याची घटना आपण ए मानू. म्हणून n ऑफ ए बरोबर 1 असेल. म्हणून ए या घटनेची संभाव्यता बरोबर n ऑफ ए भागिले n ऑफ एस बरोबर 1/7 ही असेल. म्हणून दिलेल्या उदाहरणाचं उत्तर आहे 1/7. विद्यार्थी मित्रांनो, उच्च स्तरीय विचार कौशल्य निर्माण करणाऱ्या प्रश्नांचा नुकताच आपण उहापोह केला. काही उदाहरणं आपण सोडवून बघितली. काही उदाहरणं ही पेपरमध्ये सुद्धा दिलेली आहेत, ती तुम्ही नीट अभ्यासा. त्याचबरोबर येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले यश मिळवण्याकरता तुमच्या पाठ्यपुस्तकातली इतर हॉट्स प्रश्न जे आहेत हे तुम्ही सोडवा, म्हणजेच या प्रश्नांची भीती तुमच्या मनातून निघून जाईल.